तर कवच 1-1.5 तास झालं आहे एकाच ठिकाणी बसलेलो आहे. माझी पिशवी, हा असा रस्ता, हा जाणारा रोड आहे पुढं हरदा म्हणून. तर जेव्हा एखादी बस येईल तेव्हा लगेच लवकरात लवकर मी बसतो, कारण की मला जायचं आहे आपल्या घरी कोपरगावला. तर बसलो आहे आता निवांत एका झाडाखाली, समोर बघू शकता झाड आहे. तर चला आराम करतो, एखादी गाडी आली तर लगेच निघतो. तोपर्यंत आपलं ब्लॉग बघायला विसरू नका दिवसभराचा. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. सध्या मी आता हरदा रेल्वे बस स्टॉपवर आलो आहे आणि इकडून आता सरळ जायचं आहे रेल्वे स्टेशनला. तर जाऊन बघतो तिथं, विचारतो रेल्वेचा, मग डायरेक्ट मनमाड रेल्वे आ जायची. रेल्वेचा आपण बघू, विचारून जाऊ, पहिले विचारू त्यांना किती वाजता आहे काय नाही रेल्वे कुठल्या पाहिजे. ओके चला जाऊया. आता हरदा रेल्वे स्टेशनवर 3 नंबर प्लॅटफॉर्मवर येऊन उभा राहिलेलो आहे. तर आपल्यांना 12:47 ट्रेन येणार आहे मनमाड जाणार. तर मी तिकीट पण काढून घेतलेलं आहे, बघू शकता तिकीट. आणि मी लवकरात लवकर आता आपल्या गावाकडून निघतो. सध्या मी आता ट्रेनमध्ये बसलेलो आहे. भैया को लाईक करो, फॉलो करो. ट्रेनमध्ये बसलो, ट्रेन चालू झाली आता मनमाडला. संध्याकाळी राईट 7:20 उतरून जाईल मी. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. तोपर्यंत चॅनल लोकांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जय श्रीराम भावांनो बहिणीनो. हरदा ते मनमाड 7 तासामध्ये मी आत्ता डायरेक्ट पोहोचलो आहे. माझी बॅग आणि आता स्टेशनवरून चाललेलो आहे आता पुलावर, कारण की आता तिथून आपल्याला फक्त बघायची कोपरगाव गाडी बस. आणि बसमध्ये लवकरात लवकर निघायचं आहे, कारण की आता टायमिंग पण खूप झालं आहे. लवकरात लवकर मला घरी पण पोचायचं आहे, कारण की पटापट लवकरात लवकर जातो. कारण की सगळेजण आपल्याला आवाज देत होते, आता फॉलोअर्स खूप काही ताण देत राहतात. त्यामुळं मला पण लवकरात लवकर निघायचं, कारण की आपली बॅग लवकरात लवकर निघतो. आणि फास्टमध्ये आपल्याला परत आपले कॅमेऱ्याचे काम पण करायचं आहे. त्यात मला कार्यक्रम पण पुण्याला जायचं आहे. तोपर्यंत 1 वाजता आपल्या हरदा रेल्वे स्टेशनवरून मनमाडला आत्ता सध्या पोहोचलेलं आहे. 7 तासामध्ये मनमाडला पोहोचलो. आपली बॅग आणि लवकरात लवकर मी आता चाललेलो आहे बस बघावं लागेल कोपरगावला लवकरात लवकर. कारण की एक फोटो काढून घेतो रेल्वे स्टेशनवर आणि लवकरात लवकर निघतो. आपल्याला जायचं आहे तिकडून, जो असा रस्ता आहे या साईडने आपल्याला जायचं आहे. तर भावानो, आणि मला परत काम पण होतं, त्यामुळे मी लवकरात लवकर आलो. आणि गेले आता 5 ते 6 दिवस मी ते आपले नर्मदा परिक्रमा यांच्या सोबत होतो व्हिडिओ शूट करण्यासाठी. आता मी चाललो आहे माझ्या घरी कोपरगावला. तर तुम्ही पण भावानो काळजी घ्या आणि पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका. तोपर्यंत मी आता जातो फोटो. हर हर महादेव, जय श्रीराम भावानो बहिणीनो. मी आलो होतो नेमावरमध्ये सिद्धेश्वर महादेव मंदिर. दर्शन घेतलं. माझं दर्शन घेतल्यानंतर मन शांत झालं. समोर बघू शकता नदी पूर्णपणे, वातावरण खूप छान आहे. तुम्ही आले कधी नक्की तर दर्शन घेण्यासाठी नक्की या नेमावरमध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्या MS रायडर ID ला कोणी फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर जा फॉलो, कारण व्हिडिओ बघायला विसरू नका.